बघा आपण मस्त शेतातून तूर घेऊन आलेलो होतो. खूप खराब होती. मी तिला मस्त तयार करून घेतलेली. जाडी आणि बारीक गाळणीने गाळून मस्त तयार केलेली. बघा तर किती छान झालेली. आपण तिला आता फुगवणार आहेत. तर चला दाखवते तुम्हाला. तर बघा मी आता तूर टाकून घेतलेली. मी आता 1:30 वाजता टाकली. तर आपण तिला आता मस्त पाणी गरम झालेलं होतं. वट्ट्यावर तर खूप ऊन आलेलं होतं ना. तर 1:30 वाजता टाकली. आणि आता बघा लगेच आपले आता 2:15 3:30 पर्यंत झाली आपली तूर. खूप छान झालेली आहे. बाकीची राहिलेली आहे. असं काठीने हलवून द्यावं लागतं. हात जर घातला ना मग ते लवकर फुगत नाही. तर काठीने थोडं हलवून द्यावं लागतं. थोड्या वेळाने काढून घेईन मी तिला आता. तर चला मी आता काढून घेते तिला. आपले आता 3:30 4 झालेले. तर बघा मस्त झाली तूर. आता तिला काढून घ्यायची. काढताना चाळणीमध्ये काढायची. एक वाजत नाही म्हणजे आपले काकर नाही. असे काढावं लागते रोळून रोळून. असे काढून नंतर इथे खाटीवर टाकावं लागेल. तर असे मस्त खाटीवर टाकत राहायचे. नंतर उन्हात खाट लोटून देईन मी तिला. हवा खाऊन घेईन बाहेर. तेल टाकून ना असं घासावं. आता या एवढ्या तगारीला मी 3 पळ्या तेल टाकले. तर बघा आपण एवढी तूर घेतलेली आहे. त्याला 2 पळ्या तेल टाकून घ्यायची. ही अशी पळी असते ना, ती 2 पळ्या टाकून घेतली. म्हणजे असं घसडायला चांगलं तेल लावल्याने ना आपल्या डाळीचं फोत्र आहे ना लवकर निघतं. आणि असं करता करता दिसलं आपलं खराब तर काढून घ्यायचं. डाळ निवडताना ना आपल्याला काही त्रास वगैरे होत नाही. एवढा खराब दिसलं तर काढत राहायचं. धुताना किती चांगला धुतलं तरी पण राहूनच जातं कुठं कुठं. त्यासाठी दिसलं की काढून घ्यायचंय. मस्त असं तेल लावून घ्यायचं. आपल्या डाळीला फोत्र वगैरे जास्त राहत नाही. अशी खराब लागलेली कीड लागलेली डाळ राहते ना, तूर तर काढून घ्यायची. तर बघा किती मस्त चमकते. तेल लावलं छान. जास्त पण नाही लावायचं, खवटून जाते ती डाळ. तेलगट दिसते मग आपली डाळ. तो त्यासाठी ना खूप प्रमाणातच लावायचं ना. तर आपला तुमचा अंदाज बघून खाऊन घ्यायचं. आता मी उद्या सकाळी तिला उन्हात वाळवायला घालणार आहे. 2 दिवस उन्हात टाकायची. नंतर आपली डाळ करायला घ्यायची. मस्त 2 दिवस उन्हात चांगली सुकली की मग तिला डाळ करायला घ्यायची. अशा पद्धतीने सगळं तेल लावून घेतलेलं आहे. तर एवढी राहिली अजून. तर चला सगळं तेल लावून घेते. तर बघा आपण काल तूर फुगून घेतलेली होती. रात्री खाटीवर घरात ठेवलेली होती. आता गच्चीवर चढून घेतलेली. मस्त बघा पसरून दिली मी. 2 दिवस आता तिला उन्हात वाळू देणार आहे. आणि मग आपण तिला खाली उतरून गिरणीवरच करून घेतलेली. डाळ तर अजिबात बी चुरी होत नाही, काही नाही. बघा खूप छान अशी झालेली आहे. मस्त अख्खीच्या अख्खी, जास्त पीठ नाही काही नाही. तर खूप मस्त अर्ध्या फोडी आपल्या चक्कीवरती. आणि मोठी चक्कीवरती केल्यानं खूप चुरा होतो, पीठ होतो, मग ती डाळ वाया जाते. अशा छोट्या गिरणीवरतीच करून घ्यायचं आहे. तर आपल्या गिरणीवरती बघा किती छान झालेली आहे अशा पद्धतीने. आणि गाळून घेतल्यानंतर तुम्हाला फुकून दाखवते मी. तर बघा अशी तयार झालेली आहे. किती छान तयार झाली. आणि बघा पत्रणी काही नाही, जशी पॉलिश केलेली डाळ सारखीच झालेली. फक्त मध्ये मध्ये कुठे कुठे हिरवं आहे. आणि एक अर्ध पाठाची डाळ आहे, नाही तर काहीच नाही. बघा खूप छान अशी झालेली आपली डाळ. तर मस्त डाळ तयार झाली. बघू शकता अशा पद्धतीने केली ना मी. खूप खराब तूर होती, तुम्हाला तर दाखवलेलं होतं. तर एवढी भारी डाळ तयार झाली त्याची. तर अशा पद्धतीने करून घेतली ना आता खूप छान असते. आणि मी जास्त तेल बी लावत नाही वर्षभर. आपलं म्हणजे वाससारखं जास्त तेल बी नाही, प्रमाणातच तेल बी लावते. तर बघा खूप छान अशी डाळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मस्त पॉलिश केल्याने अजून खूप छान होणार आहे. तर बघा किती भारी झालेली आहे.
मस्त डाळ तयार झाली आपली. आता तिला थोडं उन्हात ठेवेन आणि नंतर पॉलिश करेन तर खूप अशी छान होणार. अशा पद्धतीने जर करून घेतली आपली तूर डाळ तर भारी होते. मी 2 दार धुवून घेतलेली होती आणि मस्त तयार केली तिला. तर बघा छान फुगून घेतली आणि जास्त खोल पण आलेली नाही आहे. लवकरच काढावं लागते तिला. नाही जास्त खोल डाळ आली म्हणजे ते पण डाळ चांगली वाटत नाही. आपली जशी रेडीमेड डाळ सारखी डाळ तयार झालेली. जास्त खोल डाळ नाही काय नाही. टाकल्यानंतर तिला लवकर उपसून घ्यावं लागतं. थोडी फुगायला लागली की लगेच काढून घ्यायची. नंतर ते आपल्या खाटीवर राहिल्यानंतर ते लगेच होत राहते. त्यासाठी लगेच काढून घ्यावं लागतं. तर बघा किती छान झालेली. खोल नाही काही नाही, भारी झाली आपली डाळ. अशा पद्धतीने डाळ तयार करून घेते. चला तर माझी तुरीची डाळ कशी बनवली ते आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही आहे 4/4 डाळ म्हणजे तूर होती माझी. तर म्हणजे 1 पोतडी तूर होती. तिची डाळ तयार झाली आणि मस्त डाळ तयार करून घेतलेली आहे. तर वडिलांकडनंच आलेलं होतं हे. तर हो, तर बघा किती छान तयार करून घेतलेली आहे. तर आमचं तुरीची डाळ कशी केलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.